मकर संक्रांतीसाठी आज आपण बनवतोय मस्त असे खुसखुशीत अगदी ओठाने खाता येतील एवढे मऊसूत लाडूची रेसिपी। तर त्यासाठी कढाईमध्ये पाव वाटी आपल्याला शेंगदाणे छान खमंग भाजून घ्यायचे आहे। तीळ घेऊया, तर इथे मी अनपॉलिश तीळ घेतलेले आहे। वजनाने सगळे जिन्नस घ्या, तर इथे मी पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम एवढे हे अनपॉलिश तीळ घेतलेले आहे। तीळ सुद्धा छान खमंग भाजलेले आहे। शेंगदाण्याचे साल काढून थोडेसे ओबडधोबड आपल्याला हे कुटून घ्यायचे आहे। त्यानंतर कढाईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेऊया, त्यामध्ये गूळ सुद्धा घालून घेऊया। आता गुळाचं आणि तिळाचं जे प्रमाण आहे ना, हे सम ठेवलेलं आहे। म्हणजे 250 ग्रॅम गुळ आणि 250 ग्रॅम आपल्याला इथे अनपॉलिश तीळ घ्यायचे आहे। हे अगदी परफेक्ट आहे, त्यामुळे आपले लाडू कुठेही बिघडणार नाही। आणि कच्चा पाक आपल्याला तयार करायचा आहे, फक्त गोळीबंद पाक तयार झाला पाहिजे। गुळ वितळून घ्यायचा आहे, त्यानंतर 1 मिनिट शिजवायचा आहे। असा गोळीबंद पाक तयार झाला की गॅस बंद करायची, त्यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे, त्यामुळे लाडू अजूनच खुसखुशीत होणार आहे। तर कडक पाक आपल्याला इथे लाडूंसाठी बनवायचा नाही, तर फक्त गोळीबंद पाक तयार करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जे भाजलेले जिन्नस आहे ते फटाफट मिक्स करायचे आहे। मिश्रण तयार झालं, लगेचच लाडू बनवायला घेऊया। हाताला थंड पाणी लावायचं आणि पटापट हे लाडू बांधायचे आहे। अजिबात बनवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही आणि अगदी शेवटचा लाडू सुद्धा तुम्ही व्यवस्थित बांधू शकता। परफेक्ट अशी रेसिपी आहे, तर ह्या मकर संक्रांतीला जरूर ट्राय करून पहा आणि कसे झाले तुमचे लाडू ते कळवायला मला अजिबात विसरू नका। वजनाने म्हणाल तर हे 550 ग्रॅम एवढे लाडू तयार झालेले आहे आणि मध्यम आकाराचे साधारणतः 28 ते 29 लाडू आपले तयार होतात। छोटे बनवले तर थोडे जास्त तयार होतील। तर नक्की ट्राय करा आणि कळवायला अजिबात विसरू नका।